बघा, काँग्रेसच्या समोर एकच प्रश्न महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र बीजेपी आणि महायुतीच्या सरकारने गुजरातला गहाण ठेवून दिला आहे. काही हिस्सा महाराष्ट्राचा विकायला पण सुरुवात झालेली आहे. काँग्रेसच्या समोर महाराष्ट्र वाचवणं एकमेव ध्येय आहे. महाराष्ट्रातला शेतकरी असेल, महाराष्ट्रातला तरुण असेल, गरीब असेल, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आम्ही अनेकदा सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोर जाऊ, पण कोणी खाली काय बोलत असतील त्याच्यापेक्षा आमच्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा धर्म वाचवणं हा काही मोठ्या महत् प्रयत्नांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मंगल कलशानी हा आणि त्याच्यानंतर अनेक राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले, त्यांच्या प्रयत्नांनी हा महाराष्ट्र उभा झालेला आहे. आणि हा समृद्ध महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं भाजप आणि त्यांच्या सहकार्याने विकलेला आहे, गहाण ठेवलेला आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे निवडणुकीच्या नंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून ठरवू आणि त्याच्यामुळे याच्यावरची चर्चा काँग्रेसकडून आता कोणालाही करायची नाही आहे. कोणाला काय बोलायचं असेल त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया काँग्रेस देणार नाही. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही गेल्या वेळेस म्हटले होते की शरद पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत सांगावं, दुसरं कोणी सांगितलं नाही तरी त्यांचं गृहीत धरलं जाणार नाही. तर संजय राऊत म्हटले गेल्या वेळेस पण मीच सांगितलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून. मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही, त्याच्यामुळे प्रश्न संपला. भाऊ, सर्वसामान्य लोकांच्या ऐपती माळाची गरज येत नाही, मात्र अशी एक माहिती समोर आली की अनेक आमदारांना अल्प उत्पन्नाच्या याच्यातून माळाची घरं मिळाली. महाराष्ट्रातलं जे महायुतीचं असंविधानिक जे सरकार झालेलं आहे, आमदारांना विकत घेणं, आमदारांना खोके देणं आणि खोक्याचं सरकार म्हणून महाराष्ट्रातलं हे सरकार देशात नाही जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. आणि असंविधानिक हे खरं तर मान्य सुप्रीम कोर्टानेच त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की त्या तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी ज्या पद्धतीचे मुख्यमंत्र्याची शपथ घ्यायला लावली ती असंविधानिक आहे, अशा पद्धतीचं मान्य सुप्रीम कोर्टानेच त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे आमदारांना जे काही प्रलोभन देऊन यांनी आपल्या ताब्यात ठेवलेले आहेत, तर त्यांना आता गरिबांची घरं सुद्धा त्यांना देतील याच्यात काय मोठं काही नाही आहे. यांना तर महाराष्ट्र लुटवायचंच काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय आणि शेतकरी याचं काही घेणं देणं नाही महाराष्ट्राच्या या सरकारला. त्यामुळे जे काही त्यांचे आमदार आहेत त्या आमदारांसाठी काही करू शकतात ते. नागपुरात डेंग्यू आणि चिकनगुनियाची प्रचंड मोठी साथ आहे. मेयो रुग्णालयात एका बेडवर 2-2 पेशंटचा उपचार केला जातोय. प्रचंड मोठा ताण आहे. नागपूरचा विकास हा देशात गाजतोय आता सध्या. मी स्वतः पहिल्यांदा जेव्हा 2019ला लोकसभेच्या निवडणुकीला नागपूरमध्ये उभं झालो होतो, तर या सिमेंटच्या रस्त्यांचे काय परिणाम होतील याची जाणीव त्यावेळेस मी नागपूरकरांना करून दिलेली होती. पण त्यांच्या विकासाचा धसका एवढा मोठा होता की लोकांनी विकास पुरुषालाच निवडून द्यायचं त्यांनी केला होता आणि तो भकास नागपूरचा कसा करायचा त्यांनी ठरवलेला होता. त्यामुळे केळीबाग असेल, त्यांच्या आजूबाजूच्या दुकानं असतील, घरं असतील, स्वतःसाठी कसा विकास केलेला आहे तो पण नागपूरकर आरामात ओळखतातच आहे. परवा नागपूरच्या सर्वसामान्य लोकांनी आम्हाला सिमेंटचे रस्ते आता नागपूरला नकोच आणि आमचं नागपूर वाचवा हे हाक अगर नागपूरकर देत असतील तर मी 2019मध्ये जी भूमिका मांडली होती त्याला आता नागपूरकरांनी समर्थन दिलेलं आहे. ज्या पद्धतीनं नागपूर एका पाण्यामध्ये या शहरामध्ये नाव चालतं आणि लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून त्याचं अतोनात नुकसान होते, दुकानांचे अतोनात नुकसान होते, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. हे नागपूरमध्ये कधीही नव्हे, पण विकासाच्या नावाने झालेला भ्रष्टाचार हा याच्यातून आता पाहायला मिळत आहे. नागपूरसारखं शहर एक ग्रीन सिटी म्हणून आमच्या, जसं ऑरेंज सिटी म्हणून आमच्या नागपूरची ओळख आहे, तशीच ग्रीन सिटी म्हणून आमच्या नागपूरचा गौरव अनेकदा झालेला आहे. पण विकासाच्या नावाने सगळी झाडं म्हणजे ग्रीनरी आपल्या नागपूरमधून उद्ध्वस्त करण्याचं पापसुद्धा नुसत्या भ्रष्टाचाराच्या पोटी इथल्या राज्यकर्ते जे सत्तेत आहेत त्या लोकांनी केलेलं आहे आणि हे आता नागपूरकरांना कळलेलं आहे. आणि त्याचेच परिणाम आज त्या घाणीच्या साम्राज्यामुळे आज मोठ्या प्रमाणात डेंग्यू, चिकनगुनिया या सगळ्या आजाराला नागपूरकरांना पुढं जावं लागतं आहे.
त्याच्यामध्ये अजून पुन्हा आहे की या भाजपच्या सत्तेने प्रशासक आणि सरकार आणि त्याच्यामधला महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदचा जो दुवा होता जनतेचा, डायरेक्ट लोकप्रतिनिधी त्यांच्या संपर्कात राहायचे आणि तिथून विकासाची कामं व्हायची. पण गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लोकांनी घेतल्या नाहीत आणि त्याच्यामुळे सामान्य जनतेचा जो कररूपी पैसा जातो त्या पैशाचा उपयोग होण्यापेक्षा तो पैसा शासन आणि प्रशासक या भ्रष्टाचारामध्ये जातो आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांना आता आजाराच्या पुढे जावं लागतं आहे. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मेडिकल कॉलेज असेल, मेयो असेल, हे दोन्ही शासकीय हॉस्पिटलमध्ये किड्यामाकोड्यासारखी लोकं त्या ठिकाणी ठेवली जातात. तिथे कॅपॅसिटी नाही, मोठ्या प्रमाणात त्याच्यावर भार आलेला आहे. त्यांच्याजवळ डॉक्टर्स नाहीत, औषध नाहीत, स्टाफ नाही, अशी परिस्थिती आज नागपूरमध्ये आहे. हे नुसतं नागपूरचंच ते लक्षण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाचे व्यवस्थेचेही 3-13 वाजलेले आपण पाहतो. आणि फक्त या भ्रष्टाचारासाठी जे प्रशासक आणि सरकार ही योजना जी सरकारने चालवली आणि स्थानिक स्वराज्य संस्था संपवल्या, त्याचा हा परिणाम सामान्य जनतेला महाराष्ट्रात भोगावा लागतो. विरोधक म्हणून तुम्ही आवाज उठवणार का की सर्वसामान्य लोक मरताय एका बेडवर 2-2 गरीब लोकांचे उपचार? आम्ही आता नागपूरमध्ये आता येत्या 22 तारखेला आम्ही एक मोठा मोर्चा करतोय. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. बरं, पूर्ण महाराष्ट्रात करतो आम्ही. सेबीच्या माध्यमातून जे काही घोटाळा आता एडनबर्गच्या माध्यमातून पुढे आलेला आहे, कुंपणच शेत खाते आहे. अडाणी आणि सेबी प्रमुख यांचं जे संबंध त्या ठिकाणी पाहायला गेले, शेअर्स जे डाऊन होणं, शेअर्स एकदम वाढवणं, आणि त्याच्यामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये तुम्ही चांगला प्रश्न विचारला म्हणून सांगतो की तेही लोकांना कळलं पाहिजे. बँकेत पैसे आम्ही टाकतो किंवा बँकेतून पैसे काढायचे तर त्याला टाकायलाही पैसे लागतात आणि काढायलाही पैसे लागतात. म्हणून जे कर्मचारी लोक आजकाल त्यांनी शेअर्समध्ये पैसे लावायला सुरुवात केली. मध्यमवर्गीय माणूस हा शेअर्समध्ये पैसे लावतो. हे फक्त तुम्ही अडाणी आणि सेबी प्रमुख माधवी बुच इथपर्यंत हा संबंध नाही. हा संबंध जो आहे हा सामान्याच्या पैशाशी संबंध आहे आणि या सामान्याच्या पैशाला परस्पर कसं उधळपट्टी करता येईल आणि त्याला डाका कसा टाकता येईल याच्यावरचा प्रयत्न सेल्स मार्केटच्या माध्यमातून सेबी आणि अडाणी आणि त्याच्या मागे देशाचे प्रधानमंत्री अशा पद्धतीचं हे चित्र आज आपण पाहतोय. सामान्याच्या घामाचा पैसेसुद्धा आज त्याला संरक्षण नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आज देशात निर्माण झालेली आहे. आणि असं भ्रष्ट केंद्रातलं सरकार कधीही नव्हतं, असं भ्रष्ट सरकार आलं आणि त्यांनी ह्या सगळ्या व्यवस्थेला पद्धतशीर निर्माण केलेलं आहे. म्हणून राहुल गांधीजींनी याच्यावरची भूमिका मांडत असताना की 20,000 कोटी रुपये अदानीला हे भारून आलेले हे पैसे कोणाचे, असा जेव्हा प्रश्न लोकसभेत विचारला त्यावेळेस त्याचं उत्तरसुद्धा नरेंद्र मोदी देऊ शकले नाहीत. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या काळामध्ये सेबीला की तुम्ही का झोपले होते, तुम्ही का नाही कंट्रोल केला, पण आखरी सेबीचाच प्रमुख त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तर याचा अर्थ भ्रष्टाचाराची पाळमुळं नरेंद्र मोदीच्या भोवती फिरते आहे, देशाच्या प्रधानमंत्र्याच्या भोवती फिरते आहे, असं चित्र आज पाहायला मिळत आहे. शनिवार यांना उभं करणं ही माझी मोठी चूक आहे असं अजित पवार बोलले सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध. पण आता काय झालं, आता यांना लाडकी बहीण पण वाचवणार नाही ना, त्याच्यामुळे आता तसे काही उत्तर येत असतील. शनिवारवाडा आणि आगा खान प्लॅस आता दुरुस्तीसाठी दत्तक दिले जाणार. आता देशच लिलावामध्ये लागलेला आहे, महाराष्ट्र लिलावात लागलेला आहे. त्याच्यामुळे आता ज्या काही संस्था असतील, लाल किल्ला पण देऊन ठेवलेला आहे. तर ह्या पद्धतीचं लिलाव पद्धती जी चाललेली आहे, आपल्या बगल बच्च्यांच्या हातात ह्या सगळ्या देऊन टाकायच्या आणि बगल बच्च्यांना मोठं करायचं आणि लुटा. तशा शासकीय सगळ्या व्यवस्था या आपल्या बगल बच्च्याला देऊन राज्य कसं विकता येईल याच्यावरचा प्रयत्न राज्यकर्ते करतात आहे. ताईबाई अक्का विरोधक कपटी आणि सावत्र भावांना मारा बुक्का, मुख्यमंत्री काल विरोधकांना म्हटले. असं आहे, त्यांनी फक्त मनच म्हणायची. आता कोणाला बुक्का पडणार आहे त्याला फक्त निवडणुका तर लावा म्हणा, निवडणुका लावा. किती दिवस तुम्ही निवडणुका उशीर करणार? आता तेच तिथून चर्चा चाललेली आहे की निवडणुका पुढे ढकलणार. किती दिवस ढकलणार? तुम्हाला तर 27 नोव्हेंबरच्या पहिले निवडणुका घ्यावंच लागणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पुढं जास्त पळताच येणार नाही. तुमचं मर्यादा आहे, तुम्हाला 15 दिवस उशीर कराल.
बकरीबद्दल चांगलं म्हटलं जाते, ते ईदच्या बकऱ्याचं, तर ते मला काही ते म्हणायची नाही आहे. पण जनतेने निर्णय करून घेतलेला आहे महाराष्ट्राच्या, की महाराष्ट्राच्या या महाभ्रष्टाचारी महायुतीच्या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हाच महाराष्ट्राच्या लोकांनी घेतलेला निर्णय आहे. तो अनेक सर्वेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आशीर्वाद दिला नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार. हे कसं आहे, यांचं तुम्हाला सांगतोय, हे लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्चीसाठी यांची सगळ्या आटापिटा चाललेला आहे. आणि त्या लाडक्या खुर्चीमुळे ह्या सगळ्या आटापिटा करून लाडक्या बहिणीचा अपमान करणं, आणि ज्या पोलीस आता भरत्या चालू आहेत त्याच्यामुळे आमच्या त्या भगिनी मुली, आमच्या बहिणी कशा त्या भरतीच्या काळामध्ये पावसामध्ये भिजतात आहेत, त्यांच्या रस्त्याच्या ओट्याला राहावं लागतं आहे, बस स्टँड रेल्वे स्टेशनमध्ये आपल्याला त्यांना पाहतो आहे. आम्ही सरकारला त्यावेळेसही सांगितलं होतं की तुम्ही पावसात भरती करू नका, आणि करत असाल तर तुम्ही त्यांच्या व्यवस्था करा, पण तशी व्यवस्था केली नाही. तर यांची लाडक्या बहिणीपेक्षा यांची लाडकी खुर्ची योजना आहे हे आता जनतेला कळलेलं आहे. नानाभाऊ, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सगळे नियम वापरून पीएचडी परीक्षेसाठी अपियर झाले. अगदी त्यांनी दिव्यांगांचं प्रमाणपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड देऊन वेगळा परीक्षा केंद्र सुद्धा त्यांच्याकरता होता. अनेक नियम पीएचडी परीक्षा देताना त्यांनी वापरलेले आहेत. मला एकच तुम्हाला लोकांना प्रश्न विचारायचा आहे. लक्ष्मण ढोबळे साहेबच नाही, महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेचं 3 तिरा वाजवलेले आहेत. अनेक कोचाळे, आपल्या नागपूरचं कोचाळे एक होतं ना प्रकरण, असे महाराष्ट्रामध्ये कोचाळे निर्माण करण्याचं काम हे लोक करतात आहे. शिक्षण व्यवस्थाच कोलॅप्स करून टाकलेले आहेत. व्यवस्थित जे शिक्षण होतं त्याला 2020-21चं जे नरेंद्र मोदीचं शैक्षणिक धोरणामध्ये त्याला पूर्ण कोलॅप्स केलं, आणि म्हणून आता ह्या सगळ्या शाळा बंद करायला निघाले आहेत हे लोक. आता PhD पासून सगळ्या लोकांना खाली, PhD केली तर काय दिवे लावणार आहे का, असे म्हणणारी लोक या सत्तेमध्ये बसलेली आहेत. त्याच्यामुळे ढोबळे साहेब काय आता ते त्यांना विचारा, ते त्या याच्यातच आहे, तर ते आता PhD करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय दिवे लावणार आहे, पण कशाला बोगसगिरी करायची. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातला शैक्षणिक दर्जा खालवलेला आहे. कालच रिपोर्ट आलेला आहे त्याचा, मी म्हणतो असं नाही, कालच त्याचा रिपोर्ट आलेला आहे की महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा संपलेला आहे, असा रिपोर्ट आला आहे. ह्या सरकारचं फेल्युअर कुठल्या कुठल्या क्षेत्रात, असं एक क्षेत्र नाही की या सरकारचं फेल्युअर प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था असेल, शैक्षणिक व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, कृषी क्षेत्रात असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं सरकार हे फेल झालेलं असं सरकार कधी नव्हे आपण पाहतो. प्रमाणपत्र जोडलंय त्यांनी त्याच्यात. ते तुम्हाला सांगतो ना, बोगसगिरी आरोग्य व्यवस्थेमध्ये तेच चाललेलं आहे ना. ससून हॉस्पिटल तर 5 स्टार व्यवस्था करून ठेवलेली आहे ड्रग्स व्यवस्थेसाठी. ड्रग्सचे जे हे असतात माफिया, त्यांच्यासाठी 5 स्टार व्यवस्था सरकारने करून ठेवली. नागभाऊ, याला धरून शैक्षणिक व्यवस्थेला अनेक मुलांना गणवेश नाही मिळालेला, आणि काही ठिकाणी जे गणवेश मिळाले एकाच मापाचे मिळाले, म्हणजे मुलगा लहान उंच असेल तरी एकाच मापाचे गणवेश मिळाले. मी तुम्हाला तेच सांगत आहे की शैक्षणिक व्यवस्था ही फक्त आता बिझनेस व्यवस्था या सरकारने करून ठेवलेली आहे. आम्ही पुस्तकं मोफत देतो, आम्ही ड्रेस मोफत देतो, त्या पुस्तकाच्या मागं मलिंदा, त्या कपड्यांच्या जे ड्रेस असतात गरिबांच्या मुलांना मुलींना द्यायचे त्याच्यामध्ये मलिंदा, कमिशनखोर 60% कमिशनखोर सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे. तर त्या 60% कमिशनामध्ये हे सगळे प्रमाण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी योजनांच्या नावाने कशी करायची याच्यातली एक्सपर्टी भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.